तर नमस्कार मंडळी, जर तुम्ही ही निफा वायनरीची रील ऑलरेडी पाहिली असेल तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. कारण आज आम्ही आलो आहे याच निफा वायनरीला व्हिजिट करण्यासाठी आणि कम्प्लीट एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. नाशिकमध्ये वायनरी म्हटलं की सगळ्यांनाच सुला वाईन माहीत आहे, पण निफा वायनरी हा एक वेगळाच शांत आणि कमी क्राऊड असलेला ऑप्शन आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, इथे येण्यासाठी तुम्हाला प्री बुकिंग ही कंपल्सरी आहे. आम्ही देखील 4 ते 5 हा स्लॉट बुक केला होता आणि ते बुकिंग फक्त व्हॉट्सअपवर घेतात. तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. निफा वायनरी ही पूर्णपणे लोकल फार्मर फॅमिली चालवते. सो घरगुती पद्धतीने अगदी प्रेमाने मॅनेज केलेली वायनरी आहे. सो ते तुम्हाला इथं आल्यावर जाणवेल. अगदी शांत, फार्म बेस्ड आणि होमली वाईब असलेली ही वायनरी आहे. सिटीपासून दूर, नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वाईन्स दिले जातात, लाईक व्हाईट, रोझे, रेड आणि स्पार्कलिंग वाईन. सो फर्स्ट टाईम येणाऱ्यांसाठी हा एक चांगला एक्सपिरियन्स आहे. फूडमध्ये म्हणाल तर इथं वूड फायर्ड पिझ्झा, गार्लिक ब्रेड खूपच फेमस आहेत. त्यानंतर डेझर्टमध्ये टिरामिसू आणि कॉफी देखील आहे. सो आम्हाला कॉफी नाही मिळाली, आउट ऑफ स्टॉक होता. पण बाकी पिझ्झाची चव, टिरामिसू ड्रिंक टेस्टी होते. फर्स्ट तुम्हाला इथून कुपन घ्यावं लागतं आणि त्यानंतर तिथं कुपन दाखवून सर्व केलं जातं. सेल्फ सर्विस बेस्ट आहे, पण खूप छान आहे, एस्थेटिक आहे, शांत आहे. टाईम स्पेंड करायला खूप छान आहे फॅमिलीसोबत. तर आता आपण बघूया त्यांची पिझ्झा बनवण्याची पद्धत. अगदी 2 ते 3 मिनटात ते एक पिझ्झा रेडी करून देतात. थँक्यू. इथे व्हीलचेअर ॲक्सेससुद्धा आहे, त्याचबरोबर पार्किंग अवेलेबल आहे. सो फॅमिलीसोबत मोठ्या गाड्या वगैरे तुम्ही इझिली आणू शकता. फोटोज, रील्स, ब्लॉगसाठी खूप सुंदर प्लेस आहे. एकदम नॅचरल लाईट, ग्रीनरी, चारी बाजूने शेती, शांत. तुम्ही जर कपल, फ्रेंड्स शांत विकेंड्स प्लॅन करत असाल शांत ठिकाणी, तर निफा वायनरी हा नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता नाशिकमध्ये. तर मंडळी, असा होता आमचा निफा वायनरीचा एक्सपिरियन्स. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि अशाच मराठी पर्सनल ट्रॅव्हल व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्लॉग पण इंटरेस्टिंग आहे, डे 2 नाशिक. सो स्टे ट्यून.